अयोध्येतील श्री राम मंदिरातील देणगीवरच मंदिर प्रशासनातील अधिकाऱ्यांनी कोट्यावधींचा डल्ला मारल्याचं सगळ्यात मोठा स्कॅम सध्या देशामध्ये चर्चेत आहे। या प्रकरणामुळे देशाची आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा आता बेआबरू होत असल्याने राम मंदिराचा कारभार शेगाव येथील जगप्रसिद्ध श्री गजानन महाराज संस्थान किंवा भारतीय लष्कराकडे देण्याची मागणी मोठ्या प्रमाणात केली जाते। इतकंच नाही तर यासाठी थेट राष्ट्रपतींकडे सुद्धा पत्राद्वारे मागणी करण्यात आली आहे। त्यामुळे हे प्रकरण नेमकं काय आहे, शेगाव मंदिर संस्थानाचा कारभार नेमका कसा चालतो आणि त्यावर इतका विश्वास ठेवण्यामागचं कारण काय, हे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। मात्र तुम्ही त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। अयोध्येतील श्री राम मंदिर लाखो भक्तांचं श्रद्धास्थान, मात्र आज हेच पवित्र मंदिर आरोपांच्या भ्रष्टाचारी कारभाराच्या भोवऱ्यामध्ये अडकले। गेल्या अनेक दिवसांपासून देशामध्ये याच मंदिरातील भ्रष्टाचार आणि चोरी प्रकरणावर आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। अशातच आता माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहून राम मंदिर तसेच राम मंदिर संस्थानाचा कारभार शेगाव येथील श्री गजानन महाराज संस्थान किंवा भारतीय लष्कराकडे सोपवण्याची मागणी सुद्धा केली आहे। शिवाय या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी, दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी आणि भविष्यात मंदिराचा कारभार अधिक पारदर्शक पद्धतीने चालावा अशी त्यांची भूमिका आहे। त्यामुळे सावजी यांच्या संपूर्ण पत्रामध्ये सर्वाधिक लक्ष वेधून घेणारी बाब ठरली आहे ती म्हणजे शेगाव येथील श्री संत गजानन महाराज संस्थानाचा आदर्श पुढे केलेला। त्यामुळे आता अनेकांना प्रश्न असा पडलाय की देशामध्ये अनेक मोठमोठी संस्थानं आहेत, देवस्थानं आहेत, मात्र नेमकं शेगाव संस्थानाचं नाव का घेतलं जातंय, तर त्यामागील कारण म्हणजे गेल्या अनेक दशकांपासून या संस्थानाने निर्माण केलेली व्यवस्थापनाची वेगळी ओळख। श्री संत गजानन महाराज 23 फेब्रुवारी 1878 रोजी शेगाव इथे प्रकट झाले आणि त्यांच्या प्रकट दिनापासूनच शेगाव हे एक महत्त्वाचं आध्यात्मिक केंद्र म्हणून विकसित होऊ लागलं। आज देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक गजानन महाराजांच्या दर्शनासाठी शेगावला येतात। एवढ्या मोठ्या प्रमाणावर भाविकांची ये-जा इथे होत असून सुद्धा संस्थानाने शिस्त, स्वच्छता आणि नियोजन यांचा उत्तम समतोल सुद्धा राखलेला आहे। शेगाव संस्थानच्या यशामागे ज्यांचं नाव विशेष आदराने घेतलं जातं ते म्हणजे दिवंगत शिवशंकर भाऊ पाटील। संस्थानच्या परंपरेनुसार वयाच्या 18व्या वर्षी श्री संत गजानन महाराजांच्या आज्ञेनं त्यांनी सेवा कार्याची जबाबदारी स्वीकारली। पुढे 31 ऑगस्ट 1962 रोजी ते संस्थानचे विश्वस्त झाले आणि 1969 ते 1990 या सलग 20 वर्षांच्या कालावधीमध्ये अध्यक्ष म्हणून त्यांनी संस्थानाला नवी दिशा सुद्धा दिली। त्यांनी विश्वस्त पदाला केवळ पद न मानता सेवा मांडली आणि आयुष्यभर स्वतःला संस्थेच्या कार्यासाठी समर्पित केलं। शिवशंकर भाऊ पाटील यांच्या कार्यकाळामध्ये संस्थानाने आर्थिक शिस्त, पारदर्शक प्रशासन आणि उत्तरदायित्व यांना सर्वोच्च प्राधान्य दिलं। त्याचबरोबर संस्थानाला भाविकांकडून मोठ्या प्रमाणावर देणग्या मिळत असल्या तरी सुद्धा त्या निधीचा वापर नियोजनबद्ध आणि गरजेनुसार करण्याची कार्यपद्धती त्यांनी विकसित केली। आर्थिक व्यवहारांमध्ये काटेकोरपणा, दैनंदिन हिशोब, निधीचा योग्य विनियोग आणि संस्थेचं प्रत्येक कामामध्ये उत्तरदायित्व यामुळे संस्थानची विश्वासार्हता ही अधिकच बळकट होत गेली। संस्थानाने केवळ धार्मिक कार्यावर भर न देता समाजोपयोगी उपक्रमांमध्ये सुद्धा मोठी परंपरा निर्माण केली। शिक्षण क्षेत्रामध्ये अनेक शाळा, कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालय, त्याचबरोबर उच्च शिक्षण संस्था आणि उभारण्यात आल्या। त्याचबरोबर आरोग्य क्षेत्रामध्ये विविध वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या। गरीब, गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी विविध सेवा प्रकल्प सुद्धा सुरू करण्यात आले। अन्नदान, विद्यार्थी निवास, समाज कल्याण आणि सेवाभावी उपक्रमांमुळे संस्थानाची ओळख केवळ धार्मिक संस्था म्हणून न राहता लोकसेवेचं केंद्र म्हणून सुद्धा विकसित झाली। याचबरोबर शेगावचा उल्लेख जेव्हा जेव्हा केला जातो तेव्हा आनंद सागर या भव्य प्रकल्पाचा उल्लेख सुद्धा आवर्जून केला जातोय। धार्मिक, त्याचबरोबर सांस्कृतिक आणि पर्यटनाचा संगम असलेला हा प्रकल्प संस्थानच्या नियोजन क्षमतेचं आणि दूरदृष्टीचं उदाहरण मानला जातो। अत्यंत स्वच्छ परिसर, सुबक नियोजन आणि पर्यावरणपूरक रचना आणि भाविकांसाठी उपलब्ध करून दिलेल्या आधुनिक सुविधा यामुळे आनंद सागर आज देशातील प्रसिद्ध धार्मिक पर्यटन स्थळांपैकी सुद्धा एक बनले। याचबरोबर शेगाव संस्थानाने नैसर्गिक आपत्ती, पूर, दुष्काळ किंवा इतर संकटांच्या काळात सुद्धा मदत कार्यामध्ये नेहमीच पुढाकार घेतलेला आहे। कोरोना महामारीच्या काळामध्ये सुद्धा संस्थानाने स्थानिक प्रशासनाला सहकार्य करत विविध मदत उपक्रम सुद्धा राबवले आणि अशा सामाजिक जबाबदारीच्या उपक्रमांमुळे संस्थानाबद्दलचा विश्वास अधिकच दृढ होत गेला।
भाविकांसाठी उपलब्ध करून दिलेल्या सुविधा सुद्धा संस्थांच्या व्यवस्थापनाची मोठी ताकद मानल्या जातात। दर्शनासाठी सुयोग्य रांग व्यवस्था, स्वच्छता, सुरक्षित वातावरण, निवास व्यवस्था, त्याचबरोबर महाप्रसाद, पिण्याच्या पाण्याची योग्य सुविधा, शिस्तबद्ध कर्मचारी आणि स्वयंसेवक यामुळे लाखो भाविकांना कोणताही गोंधळ न होता दर्शन घेणं सहज शक्य होत आहे। त्यामुळे अनेक प्रशासकीय अधिकारी, सामाजिक संस्था आणि मंदिर व्यवस्थापनाचा अभ्यास करणारे अभ्यासक सुद्धा शेगावच्या व्यवस्थापनाचा उल्लेख आदर्श मॉडेल म्हणून करतात। याच कारणामुळे माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी अयोध्येतील श्री राम मंदिरासाठी शेगाव संस्थानाचं नाव सुचवलंय। त्यांच्या मते शेगाव संस्थानाने अनेक दशकांपासून पारदर्शकता, शिस्त, उत्तरदायित्व आणि लोकसेवा यांचा आदर्श निर्माण केलाय। त्यामुळे राम मंदिरासारख्या राष्ट्रीय श्रद्धास्थानाचे व्यवस्थापन सुद्धा अशाच अनुभवी संस्थेकडे दिल्यास भाविकांचा विश्वास अधिक दृढ होईल, असं त्यांनी म्हटलेलं आहे। याचबरोबर सुबोध सावजी यांनी पर्याय म्हणून भारतीय लष्कराचा देखील उल्लेख केलाय। भारतीय लष्कराची शिस्त, प्रामाणिकता, कार्यक्षमता आणि जबाबदारीची भावना लक्षात घेता मंदिराचं व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे करता येऊ शकतं, असं देखील त्यांनी म्हटलंय। दरम्यान मंदिरातील दानपेटीवर कर्मचारी आणि संबंधितांनी डल्ला मारत भाविकांनी दिलेलं कोट्यावधीचं दान पळवलं। इतकंच नाही तर सोने, चांदी यांचा देखील त्यामध्ये समावेश होता। या प्रकरणामध्ये आतापर्यंत 8 लोकांना ताब्यात घेण्यात आलं असून या भामट्यांनी अवघ्या काही महिन्यातच आलिशान घर आणि गाड्या देखील खरेदी केल्याचं SITने तपासात म्हटलेलं आहे। आणि दररोज मंदिरातून 6 ते 7 लाख चोरी होत असल्याचा अंदाज सुद्धा व्यक्त करण्यात आला होता। महत्त्वाचं म्हणजे 2025 मधील महाकुंभ काळात 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी दरम्यान मंदिरामध्ये प्रचंड भाविकांची गर्दी झाली होती। दररोज 10 ते 12 लाख लोक दर्शनाला येत होते आणि या प्रचंड गर्दीमुळे दान मोजण्यासाठी एका खाजगी एजन्सी मार्फत जवळपास 40 ते 45 नवीन कर्मचारी सुद्धा ठेवण्यात आले होते आणि ज्यांची शिफारस ट्रस्टच्या काही सदस्यांनी केली होती। आणि याच काळामध्ये सर्वाधिक चोरी झाल्याचा सुद्धा संशय समोर आलाय। आधी मंदिरामध्ये रोज 16 ते 18 लाख रुपये बँकेत जमा व्हायचे, पण चोरी पकडली गेल्यावर हा आकडा रोज 24 ते 26 लाखांवर पोहोचलेला आहे। त्यामुळे या प्रकरणाला गांभीर्याने घेऊनच तपास व्हावा अशी मागणी सुद्धा आता भाविकांकडून केली जाते। दरम्यान सुबोध सावजी यांनी पत्रामध्ये अयोध्येतील आर्थिक गैरव्यवहारांची सखोल चौकशी करण्याची देखील मागणी केली आहे आणि दोषी आढळणाऱ्यांवर कायद्यानुसार कठोर कारवाई व्हावी अशी भूमिका सुद्धा मांडलेली आहे। तसंच मंदिरातील चोरीच्या प्रकरणावर दोषींना कठोर शिक्षा व्हावी असं देखील त्यांनी पत्रामध्ये नमूद केलंय। त्यामुळे आता या पत्रावर राष्ट्रपती, केंद्र सरकार किंवा श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट कोणती भूमिका घेतात, तसंच सुबोध सावजी यांच्या मागणीवर पुढे कोणती अधिकृत कार्यवाही होते का, याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय। मात्र तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतंय आणि या प्रकरणावर सरकार नेमकं काय भूमिका घ्यायला पाहिजे, कमेंट करून आम्हाला नक्की सांगा। आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सुद्धा कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका।